एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदेंकडून स्वतंत्र बैठकांचा सध्या सिलसिला सुरूच आहे। नाशिक कुंभमेळावा आढावा बैठकीनंतर शिंदेंनी काल उद्योग विभागाचा आढावा घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी आधीच आढावा घेतला होता आणि बैठक देखील घेतलेली होती आणि उद्योगमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे। अक्षय मणकणी माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अक्षय, सुमित, खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकांचा धडाका जो आहे तो सुरू असलेला असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे जे आहेत ते नाशिकला गेले होते। त्यावेळेस नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेली होती आणि काल सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा, त्याचसोबतच उद्योग विभाग आणि त्याचसोबत MSRDC या तिन्ही विभागांची सलग बैठक जी आहे ती घेतलेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। उद्योग विभागाचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनी आपल्याच खात्याचे जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी यांच्या संदर्भात एक नाराजीचं पत्र जे आहे ते दिलेलं होतं। खरं तर त्या सगळ्या पत्रामध्ये त्यांनी अधिकारी कशा पद्धतीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करतात आहेत आणि मनमानी कारभार करतात आहेत संपूर्ण उद्योग विभागामध्ये, या सगळ्या संदर्भातची प्रमुख भूमिका जी आहे ती मांडलेली होती। आणि या सगळ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सगळ्या जेवढे मंत्री आहेत शिवसेनेचे त्या सर्वच मंत्र्यांच्या खात्यांमधल्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात। काल उद्योग विभागाची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेली असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे अजित पवार जे आहेत ते आपल्या तब्येतीच्या कारणांमुळे त्यांनी काल आपले सर्वच कार्यक्रम जे आहेत ते रद्द केलेले असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावरती होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सह्याद्री अतिथीगृहावरती त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका जो आहे तो लावलेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात काल माध्यमांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधताना देखील सांगितलं की महायुतीमध्ये कुठेही कोल्ड वॉर वगैरे नाहीये, परंतु मात्र तरी देखील त्यांच्याकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।